लास्ट व्हिडिओमध्ये आपण ब्लड ग्रुप चालू केले होते. माणसामध्ये विविध जे ब्लड ग्रुपचे प्रकार आहेत ते पाहिलं होतं. त्याच्यामधला पहिला प्रकार पाहिला होता ABO ब्लड ग्रुपिंग, जे की अँटीजन प्रेझेंट आहे किंवा ॲब्सेंट आहे RBCच्या सरफेसवर, या बेसिसवर त्यांनी केली होती. आता अजून एक ब्लड ग्रुपिंग आहे, तिचं नाव आहे RH ब्लड ग्रुपिंग. आज आपल्याला RH ब्लड ग्रुपिंग बघायची आहे. तर ही पण अँटीजनच्या प्रेझेन्सीवर किंवा ॲब्सेंटवर ऑन द बेसिस, त्या बेसिसवर केलेली आहे ब्लड ग्रुपिंग. तर बघूत NCERT वाचूत. अनदर अँटीजन म्हणजे दुसरं एक अँटीजन आहे, द RH अँटीजन. त्याचं नाव काय? RH अँटीजन. सिमिलर टू द वन प्रेझेंट इन रिसस मंकीज. आता त्याचं नाव RH का आहे? कारण याच प्रकारचं एक अँटीजन जे आहे, जे की प्रेझेंट असते रिसस नावाच्या माकडामध्ये, म्हणून त्याचं नाव आहे RH अँटीजन. इज ऑल्सो ऑब्झर्वड ऑन द सरफेस ऑफ RBC. तर RBCच्या सरफेसवर एक अजून एक अँटीजन आहे, त्याचं नाव RH अँटीजन आहे, जे की मेजॉरिटी आणि जास्तीत जास्त माणसामध्ये असते. ती नियरली किती %? 80% ऑफ ह्युमन्स. तर टोटल 80% माणसांच्या RBCच्या सरफेसवर हे RH अँटीजन असते. तर ज्यांच्याकडे RH अँटीजन असते त्यांना RH पॉझिटिव्ह म्हणतात, आणि ज्यांच्याकडे RH अँटीजन नसते त्यांना काय म्हणतात? RH निगेटिव्ह. सच इंडिव्हिज्युअल्स आर कॉल्ड RH पॉझिटिव्ह. तर त्यांना काय म्हणतात? RH पॉझिटिव्ह म्हणतात. अँड दोज इन हुम धिस अँटीजन इज ॲब्सेंट. दोज इन हुम म्हणजे ज्यांच्यामध्ये, धिस अँटीजन म्हणजे हे अँटीजन, इज ॲब्सेंट. ॲब्सेंट म्हणजे काय? अनुपस्थित आहे. आर कॉल्ड RH निगेटिव्ह. तर त्यांना काय म्हणतात? RH निगेटिव्ह. ज्यांच्या RBCमध्ये RH अँटीजन प्रेझेंट आहे त्यांना RH पॉझिटिव्ह म्हणतात. ज्यांच्या RBCमध्ये RH प्रेझेंट नाही आहे म्हणजे ॲब्सेंट आहे त्यांना RH निगेटिव्ह म्हणतात. आता पुढे बघा, अँड RH निगेटिव्ह पर्सन. आणि अँटीजन काय असते? जे की इम्युनो रिस्पॉन्स काय करते? जनरेट करते माणसामध्ये. आता RH निगेटिव्ह पर्सन म्हणजे त्याच्याकडे काय नाही आहे? RH अँटीजन नाही आहे त्याच्या RBCच्या सरफेसवर. इफ एक्सपोज टू RH पॉझिटिव्ह ब्लड. आता त्याच्यामध्ये जर आपण RH पॉझिटिव्ह ब्लड टाकलं तर RH पॉझिटिव्ह ब्लडमध्ये काय असणार आहेत? ज्या ब्लडमधल्या RBC असणार आहेत त्याच्या सरफेसवर RH अँटीजन असणार आहे. तर आता बघा, हे माणसाकडं RH निगेटिव्ह असल्यामुळे याच्याकडे नाही आहेत, पण जे ब्लड बाहेरून आले त्याच्यामध्ये तर असणार आहेत. विल फॉर्म स्पेसिफिक अँटीबॉडीज अगेन्स्ट द RH अँटीजन. आता बघा, जे RH निगेटिव्ह माणूस आहे तर त्याच्या शरीराला RH अँटीजनची हे नाही आहे, सवय नाही आहे. तर त्याला जर बाहेरून अँटीजन आलं तर त्याच्या शरीर काय तयार करते? त्याच्या विरुद्ध अँटीबॉडी तयार करते. विल फॉर्म स्पेसिफिक अँटीबॉडी. RHच्या विरुद्ध अँटीबॉडी तयार करते त्याचं शरीर. कोणाच्या विरुद्ध? RH त्या अँटीजनच्या विरुद्ध. देअरफोर RH ग्रुप शूड ऑल्सो बी मॅच्ड. तर म्हणून आपल्या RH ग्रुपिंगची पण मॅचिंग करावं लागते रक्त देताना. बिफोर ट्रान्सफ्युजन. ट्रान्सफ्युजन म्हणजे काय? रक्त पराधान. म्हणजे रक्त एकाचं दुसऱ्याला देताना RH पॉझिटिव्ह असेल ज्याचं रक्त, त्याचंच रक्त आपल्याला काय द्यावं लागते? RH पॉझिटिव्ह माणसाला. तर याच्यामध्ये अ स्पेशल केस ऑफ RH इनकम्पॅटिबिलिटी. इनकम्पॅटिबिलिटी म्हणजे काय? की जे कम्पॅटिबल आहे, जसं याचा अर्थ दिला आहे मिसमॅचिंग. तर कोणामध्ये होऊ शकते? ऑब्झर्वड बिटवीन RH निगेटिव्ह ब्लड ऑफ प्रेग्नेंट मदर. तर जर आई, एखादी प्रेग्नेंट आईचं जर ब्लड कसं असणार आहे? RH निगेटिव्ह असणार आहे. RH निगेटिव्ह म्हणजे तिच्याकडे हे अँटीजन नाही आहे, आणि तिच्या लेकरामध्ये म्हणजे तिच्या पोटात जे लेकरू आहे ते जर RH पॉझिटिव्ह असेल, फिटस म्हणजे पोटातलं लेकरू, तर आता बघा, लेकराचं ब्लड RH पॉझिटिव्ह आहे आणि आईचं ब्लड कसं आहे? RH निगेटिव्ह आहे. RH अँटीजन्स ऑफ द फिटस डू नॉट गेट एक्सपोज टू द RH निगेटिव्ह ब्लड ऑफ द मदर. आता लेकराचं जे RH अँटीजन आहे ते एक्सपोज होत नाही, म्हणजे आईच्या रक्ताला भेटत नाही. का? कारण आईचं आणि लेकराचं रक्त कसं असते? सेपरेट असते. इन द फर्स्ट प्रेग्नेन्सीमध्ये एक्सपोज होत नाही. ॲज टू ब्लड्स. बघा, दोन्ही ब्लड्स, आईचं आणि लेकराचं ब्लड, आर वेल सेपरेटेड बाय प्लसेंटा. तर आईचं आणि जे लेकराचं रक्त असते ते वेगवेगळं असते, कारण त्यांना कोण सेपरेट ठेवते? प्लसेंटा. तर लेकरू RH पॉझिटिव्ह असेल तर लेकराकडे RH अँटीजन असणार आहेत. लेकरू RH पॉझिटिव्ह आणि आई RH निगेटिव्ह आहे, तर आईकडे अँटीजन नसणार आहेत. तर पहिल्या प्रेग्नेन्सीमध्ये तर काही प्रॉब्लेम येत नाही, कारण दोघांचे रक्त कसं आहे? वेगवेगळं आहे, तर प्रॉब्लेम काही येत नाही. पण हाऊएव्हर ड्युरिंग द डिलेव्हरी होताना म्हणजे बाळ जन्मताना
ऑफ द फर्स्ट चाइल्ड, पहिलं बाळ जन्मतानी देर इज अ पॉसिबिलिटी, ते एक पॉसिबिलिटी आहे की एक्सपोजर होणार. एक्सपोजर म्हणजे काय की भेटणार, आईचं ब्लड आणि लेकराचं ब्लड एकमेकांमध्ये मिक्स होणार. मॅटर्नल ब्लड, मॅटर्नल म्हणजे आईचं ब्लड, टू स्मॉल अमाऊंट ऑफ RH पॉझिटिव्ह ब्लड फ्रॉम द फीटस. तर मॅटर्नल ब्लड म्हणजे आईचं ब्लड आणि फीटसचं ब्लड म्हणजे बाळाचं ब्लड, यांचं एक्सपोजर होणार म्हणजे एकमेकांना भेटणार. मॅटर्नल ब्लड टू फीटसचं ब्लड, ते एकमेकांना भेटणार. आता बघा, आईच्या रक्तामध्ये कोणाचं रक्त मिक्स झालं, बाळाचं. आईचं कसं होतं RH निगेटिव्ह, बाळाचं कसं होतं RH पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह RH रक्त असल्यामुळे त्याच्याकडे RH अँटीजन होतं बाळाच्या ह्याच्यात. आता हे RH अँटीजन आईच्या अंगात गेल्यामुळं त्याची आई काय करून ठेवणार आहे, या अँटीजनच्या विरुद्ध काय तयार करून ठेवणार आहे, अँटीबॉडी. इन सच केसेस द मदर स्टार्ट्स प्रिपेरिंग अँटीबॉडीज. बघा, तर आईच्या शरीरात हे RH पॉझिटिव्ह रक्त आल्या आईचं रक्त काय तयार करायला लागते, अँटीबॉडीज. कोणाविरुद्ध, RH अँटीजनच्या विरुद्ध. इन हर ब्लड इन केस ऑफ हर सबसिक्वेंट प्रेग्नन्सीज. सबसिक्वेंट प्रेग्नन्सीज म्हणजे पुढच्या प्रेग्नन्सी. आता तिच्या शरीरामध्ये RH अँटीजनच्या विरुद्ध अँटीबॉडी आहेत, आणि आहेत म्हणजे आता लगेचच जात नाहीत, ते राहतात आयुष्यभरासाठी अँटीबॉडी. तर RH अँटीबॉडीज फ्रॉम द मदर. आता मदरकडे काय आहेत, अँटीबॉडीज आहेत, कारण मदर कशी आहे, RH निगेटिव्ह आहे. कॅन लीक इन टू द ब्लड ऑफ फ्युटस. तर हे या अँटीबॉडी कशामध्ये जाऊ शकतात, लेकराच्या रक्तामध्ये. जर पुढचं पण लेकरू कसं आहे, RH पॉझिटिव्ह आहे, तर पुढचं पण लेकरू RH पॉझिटिव्ह आहे. तर RH पॉझिटिव्हचा अर्थ काय की त्याच्याकडे RH अँटीजन आहे. अँटीजन कुठं असते, RBCवर, आणि आईकडे काय आहेत, अँटीबॉडीज. आणि अँटीबॉडी काय करत असतात, अँटीजनला मारत असतात. तर जे सेकंड नंबरचं जे लेकरू आहे त्याच्यामध्ये काय होणार, त्याच्याकडे काय प्रॉब्लेम येणार की आईच्या अँटीबॉडीज जाऊन त्याच्या रक्तातल्या अँटीजनला मारणार, त्यामुळे RBC मरणार, आणि त्यामुळं त्याला काय होणार, अँड डिस्ट्रॉय द फिटल RBC. तर RBC नष्ट होणार, आणि मग RBC नष्ट झाल्यामुळं धिस कुड बी फेटल. फेटल म्हणजे काय, जीव जाऊ शकतो लेकराचा, टू द फीटस. फीटस म्हणजे लेकराचा. ऑर कुड कॉज सिव्हिअर. सिव्हिअर म्हणजे तीव्र ॲनिमिया होऊ शकतो लेकराला, किंवा मग काय होऊ शकते, मधल्या बाळाला जॉन्डिस पण होऊ शकते. तर याच कंडिशनला काय म्हणतात, इरिथ्रोब्लास्टोसिस फेटलिस. जे सेकंड जे लेकरू आहे किंवा थर्ड जे लेकरू आहे RH पॉझिटिव्ह असेल, तर आईच्या अँटीबॉडीज जाऊन काय करतात, त्याच्या शरीरातल्या RBCला काय करतात, डिस्ट्रॉय करतात. धिस कॅन बी अवॉइडेड. आणि आपण हे टाळू शकतो बाय ॲडमिनिस्ट्रेटिंग अँटी-RH अँटीबॉडीज. अँटी-RH अँटीबॉडीज, आपण अँटी-RH अँटीबॉडीज देऊ शकतो टू द मदर इमिजिएटली. बघा, आता ते मदर जे काय तयार करणार आहे, अँटीबॉडी तयार करणार आहेत, RH अँटीबॉडी, त्याच्या विरुद्ध एक औषध आपण देऊ शकतो लगेचच आईला. आफ्टर द डिलिव्हरी ऑफ फर्स्ट चाइल्ड, पहिलं बाळ जन्मल्या लगेचच आपण एक औषध देऊ शकतो, आणि त्या अँटीबॉडी काय करू शकतो, नष्ट करू शकतो. कारण आईच्या शरीरात जे अँटीबॉडी आहेत त्याचं काही कामच नाही आहे. तर त्या अँटीबॉडीच्या विरुद्ध जे औषध देतात त्याला काय म्हणतात, अँटी-RH अँटीबॉडी. याच्या नोट्स बघा परत. RH ग्रुपिंगमध्ये कोणतं अँटीजन आहे, RH अँटीजन आहे. द RH अँटीजन इज सिमिलर टू वन फाउंड इन रिसस मंकीज. ते अँटीजन कोणासारखं आहे, जे की रिसस नावाच्या माकडामध्ये भेटते, त्या अँटीजनसारखं आहे, म्हणून त्याला RH अँटीजन म्हणतात. प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ, आणि कुठं असते, सरफेस ऑफ द RBCवर असते. किती लोकांमध्ये आहे, 80% लोकांमध्ये आहे. तर 80% लोक RH पॉझिटिव्ह आहेत. ज्यांच्याकडे असते त्यांना काय म्हणतात, RH पॉझिटिव्ह. ज्यांच्याकडे हे RH अँटीजन नाही आहे त्यांना काय म्हणतात, RH निगेटिव्ह म्हणतात. कम्पॅटिबिलिटी बघा, अँड RH निगेटिव्ह पर्सन, जर निगेटिव्ह पर्सन आहे म्हणजे त्याच्याकडे ते अँटीजन नाही आहे. एक्सपोज टू RH पॉझिटिव्ह ब्लड, त्याला जर RH पॉझिटिव्ह ब्लड दिलं, विल डेव्हलप अँटीबॉडीज. तर त्यांना काय तयार करते, अँटीबॉडीज तयार करते त्या अँटीजनच्या विरुद्ध अगेन्स्ट द RH अँटीजन. आणि RH ग्रुप मॅचिंग इज व्हेरी क्रुशियल बिफोर ब्लड ट्रान्सफ्युजन टू प्रिव्हेंट इम्युन्यू इन रिॲक्शन. तर मग त्याच्या बघा, RH अँटीजनच्या विरुद्ध याचं जे RH निगेटिव्हचं आहे ते अँटीबॉडी तयार करते, आणि RH पॉझिटिव्हवाल्या रक्तपेशींना काय करून टाकते, मारून टाकते. त्यामुळं रक्त ग्रुप मॅच करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही कधी जर बघितलं असेल तर A पॉझिटिव्ह, B पॉझिटिव्ह असे रक्तगट असतात ना. B पॉझिटिव्ह म्हणजे काय की ABO ब्लड ग्रुपमधलं B, आणि पॉझिटिव्ह म्हणजे काय की त्याच्याकडं RH त्यांना कसं आहे, पॉझिटिव्ह आहे. B निगेटिव्हचा अर्थ काय असते की ABOमधलं त्याच्याकडं B अँटीजन आहे RBCवर, आणि निगेटिव्ह म्हणजे त्याच्याकडे RH अँटीजन नाही आहे.
स्पेशल केस प्रेग्नन्सीमध्ये बघा परत, ड्युरिंग द फर्स्ट प्रेग्नन्सी द RH निगेटिव्ह मदर कॅरिंग ॲन RH पॉझिटिव्ह फिटस. आई कशी आहे? RH निगेटिव्ह आहे, म्हणजे तिच्याकडे अँटीजन नाही आहे. पण लेकरू कसं आहे? RH पॉझिटिव्ह आहे. फिटस म्हणजे लेकरू. जनरली डज नॉट डेव्हलप अँटीबॉडीज. पहिल्या वेळेस अँटीबॉडीज आईच्या शरीरात तयार होत नाहीत सुरुवातीला. कारण काय असते? मध्ये कोण असते? प्लसेंटल बॅरियर. बॅरियर म्हणजे अडथळा. दोन्ही रक्त मिक्स होत नाहीत कारण दोघांच्यामध्ये अडथळा असते. दोन्ही रक्तांच्यामध्ये काय असते? प्लसेंटा असते. ड्युरिंग डिलिव्हरी, पण डिलिव्हरीच्या वेळेस काय होऊ शकते? द मॅटर्नल ब्लड म्हणजे आईचं रक्त मे एक्सपोज म्हणजे मिक्स होऊ शकते कोणाच्या लेकराच्या ब्लडसोबत. आणि लेकराचं कसं आहे? RH पॉझिटिव्ह फिटल ब्लड. तर आता बघा, आई कशी आहे? RH निगेटिव्ह आहे, म्हणजे तिच्याकडे अँटीजन नाही आहे. पण RH पॉझिटिव्हवाल्या लेकराकडे तर अँटीजन आहेत. आता जर शरीरात अँटीजन आले, अँटीजन शब्दाचा अर्थच काय की जर ते शरीरात आले तर शरीर त्याच्या विरुद्ध काय तयार करते? अँटीबॉडी तयार करते. लीडिंग टू द प्रोडक्शन ऑफ RH अँटीबॉडीज इन द मदर. तर आई काय करते? RHच्या विरुद्ध अँटीबॉडी तयार करते. इन सबसिक्वेंट, आता तिच्याकडे अँटीबॉडीज आहेत आईच्या शरीरात, तर पुढच्या प्रेग्नन्सीच्या वेळेस दीज अँटीबॉडीज कॅन क्रॉस द प्लसेंटा. आणि या अँटीबॉडी काय करू शकतात? प्लसेंटाला क्रॉस करून जाऊ शकतात आणि लेकरामध्ये जाऊ शकतात. अटॅक द फिटल RBC. आणि जर लेकरू पुढचं जरी लेकरू RH पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह आहे म्हणजे त्याच्याकडे काय? RH अँटीजन आहे. आणि अँटीजनला मारायचं काम कोणाचं असते? अँटीबॉडीचं. आणि अँटीबॉडी कोणामध्ये आहे? तर आईमध्ये आहेत. तर मग ते RBCला नष्ट करतात आणि त्यामध्ये लेकरू मरू शकते. त्याला म्हणतात इरिथ्रोब्लास्टोसिस फेटलिस. इरिथ्रो म्हणजे इरिथ्रोब्लास्टोसिस. इरिथ्रोसाइट्स कोणाला म्हणतात? RBCला. तर RBC नष्ट होते आणि कोणाच्या RBC नष्ट होतात? फिटसच्या म्हणजे लेकराच्या. म्हणून त्याला म्हणतात इरिथ्रोब्लास्टोसिस फेटलिस. कन्सिक्वेन्सेस, याचा परिणाम काय होते? फिटल ॲनिमिया. लेकराला ॲनिमिया होऊ शकते. ॲनिमिया म्हणजे RBCचं प्रमाण खूप कमी होणं. किंवा जॉन्डिस नावाचा रोग होऊ शकते. और इवन फेटल. आता हे शब्द वेगळा आहे. ते फिटल नाही, हे फेटल आहे. फेटल म्हणजे काय की मृत्यूसुद्धा होऊ शकते. लेकरू मरूसुद्धा शकते. प्रिव्हेन्शन काय? ॲडमिनिस्ट्रेटिंग म्हणजे देणे. काय देणे? गोळ्या द्याव्या लागतात. RH अँटीबॉडीज नावाच्या गोळ्या द्याव्या लागतात आईला. त्यांचं जसं RHO इम्युनोग्लोबिन नावाच्या गोळ्या द्याव्या लागतात टू द मदर इमिजिएटली आफ्टर फर्स्ट डिलिव्हरी. पहिल्या डिलिव्हरीच्या नंतर लगेचच अँटीबॉडी त्या आईच्या शरीरानं तयार करू नये म्हणून RH अँटीबॉडीज नावाचं एक औषध द्यावं लागते. आणि त्यामुळे ती बाई काय तयार करणार नाही? अँटीबॉडीज तयार करणार नाही शरीरामध्ये.